महानगरपालिकेच्या निवडणुकी आजचे जे प्रचार आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 214 मधून मंत्री मंगल यांचे खंड समर्थक समजणारे अजय पाटील आपल्यासोबत आहे आणि यांचा विजय हा निश्चित मानला जातोय। येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आमच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला एकतर आरोग्य समिती किंवा शिक्षण समिती मिळणार आहे, तर या संदर्भात आपलं काय मत आहे? आरोग्य समिती किंवा शिक्षण हे मिळणार आहे तो नंतरचा भाग आहे। आता मी माझ्या निवडणुकी प्रचारावरती फोकस करतो आहे। माझा निवडणूक प्रचार एकदम व्यवस्थित चालला आहे। मी जवळजवळ 90% घरोघरी लोकही खुश आहेत। लोकांनी आनंदाने सांगितलं की तुम्ही जी कामं केले त्याची पोच पावती आम्ही तुम्हाला येत्या 15 तारखेला देऊ। आता आपण MP मिल कंपाऊंड, पोलीस वसाहत आणि आता आपण जायफळवाडीतून जात आहे। हा जो आपण खालचा रस्ता जो बघत आहे, इकडच्या सोसायटीने इकडचे आपले कार्यकर्ते यांनी आपल्याकडे निवेदन दिले की या रस्त्या संदर्भात आपल्या भविष्यामध्ये काय रणनीती असणार? मी MP मिल कंपाऊंडचा रस्ता तुम्ही जर पाहिला असेल तर इतक्या वर्ष तो रस्ता एकदम खडबडीत झालेला, तो एकदम चांगला आपण व्यवस्थित स्टील वगैरे जसं मेन CC रोड रस्त्यावरती होतो तसा आपण कंपाऊंडचा केलेला आहे। त्याच धर्तीवरती जायफळवाडीचा रस्ता सुद्धा मी बनवायचं वचन दिलं आहे, ते मी पूर्ण करणार। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 214 ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अजय पाटील यांच्या प्रचारामध्ये आपल्या ठिकाणी या ठिकाणी उदय लाड आहेत, जे महालक्ष्मीमध्ये पेढे रोड, भोलाबाई देसाई या ठिकाणी यांचं चांगलं नाव आहे। आपण प्रचारासंदर्भात काय सांगणार? मी वॉर्ड क्रमांक 214 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टी महायुतीचे आपले लोकप्रिय उमेदवार, ज्यांनी मागील 15 वर्षापासून पोलीस ताडदेव वसाहत, MP मिल कंपाऊंड तसेच जायफळवाडी येथे असंख्य पुनर्विकासाची कामे केली आहे। जसे काही रस्त्याचं काम असेल, इथे पाण्याची टंचाई होती जायफळवाडीमध्ये, ते काम असेल, आता आपण पाहत असाल तर पोलीस वसाहतीतील बिल्डिंगचं रंगीकरणाचं काम आहे, वरती पत्र्यांची शेड घातली आहे। हे सर्व कामं आमचे उमेदवार श्री अजयजी पाटील यांनी आपले लाडके मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवली आहेत। त्याची पोच पावती म्हणून आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी येणाऱ्या 15 तारखेला 2 नंबर कमळाचं बटन दाबून श्री अजयजी पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा ही विनंती। इकडचे आपल्यासोबत इकडचे MP मिल मधले कानकेकर आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर्वात प्रथम मी मलबारील विधानसभा सर्व जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करतो। कारण सातत्याने जर आपण पाहिलं तर 30 वर्ष जो भारतीय जनता पार्टी या पक्षावरती आपण जो विश्वास ठेवलाय तसाच तो कायम ठेवावा। कारण आपण आज बघितलं असेल तर या विभागामध्ये मंगल प्रभात लोढा आहेत, त्याचबरोबर आमचे उमेदवार अजय किसन पाटील, यापूर्वी त्यांच्या पत्नी होत्या सो सरिता पाटील, यांनी जे काही सातत्याने कामं केली आहेत याची पोचपावती म्हणून आपण येणाऱ्या 15 तारखेला त्यांना कमळ या बटनावरती शिक्कामोर्तब करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं हीच आपल्याला नम्र विनंती करतो। आपल्या इकडचे 214 चे शाखा प्रमुख शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। मला आज एकदम तुम्हाला सांगायला एकदम आनंद वाटतोय की आज ज्या महायुतीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथे अजयजी पाटील यांचं बघायला गेलं तर खूप छान काम आहे। जवळजवळ या 15-1 वर्षामध्ये इकडचे स्थानिक आमदार आहेत मंगल प्रभातजी लोढा यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून जे काही समाजकार्याची जे काही विडा उचललेला आहे तर अशा पद्धतीने उचललाय की त्यांना स्थानिक पातळीवरती स्थानिक लेवलला नसन्नच सामान्य माणसांची माहिती आहे, तर कशा पद्धतीने काम करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने सामान्य लोकांचा प्रश्न सोडवायला पाहिजे या दृष्टिकोनातनं खरोखर या गोष्टीचा अभिमान वाटतो की आजच्या तारखेला या 3-3.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही शिवसेना पक्षाची जे स्थापन केली आहे त्या स्थापनेमार्फत इकडच्या स्थानिक लोकांचं आणि स्थानिक शिवसैनिकांचं पण चांगल्या पद्धतीने योगदान आणि त्या पद्धतीने आज जी प्रगती झालेली आहे ती प्रगती कशी झालेली आहे ती प्रगती अशा पद्धतीने आहे की महायुतीचे मुख्यमंत्री आहेत आज फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी मिळून जे काही लोकांची स्वप्न पूर्णाचा ध्यास घेतलेला आहे तो ध्यास खरोखर अभिमानास्पद आहे। आणि याची पोचपावती बघायला गेलं तर आजच्या तारखेला आता आम्ही जस्ट एका पक्षाचे नेते होते, मोठे नेते होते
आणि ज्येष्ठ नेते होते दगडू दादा सकपाळ साहेब यांनी आता जस्ट त्यांचा आमच्या पक्षामध्ये प्रवेश झालाय. प्रवेश कसा होतो याचीच पोचपावती म्हणजे की ज्यावेळेस एखाद्या चांगल्या पद्धतीने एका पक्षाचं काम चालू होते त्यावेळेचा पक्षप्रवेश होतो. आणि याचंच उदाहरण आहे की जनतेची कामं अशा पद्धतीनेच होतात की ज्यावेळेस पक्षप्रवेश होतो म्हणजे जनतेची कामं होतात. आणि याच्या माध्यमातून इकडचं काम पण चांगल्या पद्धतीने अजयजी पाटील करतील हाच मी विश्वासाने तुम्हाला सांगतो. हे सर्वे होते अजय पाटील साहेब यांनी जी कामं केलेली आहेत त्या कामाचा पूर्ण त्या लोकांनी लेखाजोखा आपल्याला मांडलेला आहे. बघूया येणाऱ्या 15 तारखेला अजय पाटील यांच्या पारड्यामध्ये इकडचे मतदार किती प्रमाणामध्ये मतदान करतील. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.